कुलकर्णी, राघवेंद्र रोहिणी रूपकची आई. काकांच्या घराणंही संगीताचंच होतं. त्यांचे काका सतार वाजवायचे. ते गावाहून मुंबईला आले होते, गिरगावात राहत होते. त्यानंतर मग काकांचे भाऊ दादा ते पण सतार वाजवायचे. हे सगळे सोलापूरला शिक्षण झालं. सोलापूरहून मुंबईला आले संगीताकरता. मग त्यामुळे तबला शिकलेले होते. कनकधर म्हणून गुरुजी होते त्यांचे, भीमराव कनकधर. हां, भीमराव कनकधर त्यांचे गुरु होते. त्यांच्याकडे ते सोलापूरला शिक्षण झालं. आधी तबलाच वाजवायचे. आणि बासरी कशी सुरू झाली तुमची? बासरी सुरू झाली म्हणजे काय, तबलीला साधारण मान मिळत नव्हता त्यावेळेला, म्हणून त्यांना वाटलं की आपण आता दुसरं वाद्य घ्यावं, म्हणून मग बासरी घेतली त्यांनी. आणि बासरीचं शिक्षण सुरुवातीला दादांच्याकडेच झालं आणि नंतर पन्हाळाल घोषकडे जायचे ते सूरपेटी वाजवायला. तेव्हा ऐकून ऐकून त्यांचं त्या हे झालं. सुंदर. हां. बरं, आता स्वरसाधना मंदिरची कल्पना म्हणजे कशी काय आली की आपण क्लास सुरू करावा असं? बरं, म्हणजे काकांना नोकरी नव्हती आणि दमयंती जोशीबरोबर ते बासरी वाजवायला जायचे डान्सबरोबर. पण तेव्हा तितकं काही हे होत नव्हतं, म्हणजे घर चालवण्याचं काही इन्कम नव्हतं. मग म्हणजे आमची जागा झाली. त्यानंतर यांचे मित्र प्रभाकर राहतात, आणखीन मुरली मनोहर शुक्ल, हे दोघे घरी आले आणि त्यांची आयडिया आहे की आता घर झालं तर तू क्लास सुरू कर, म्हणून संगीत शिक्षण सुरू कर. मग त्यावेळेला दिवाळी पाडव्याला पहिल्यांदा सुरू केलं. 4 विद्यार्थी होते त्यावेळेला. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत 2000च्या वर विद्यार्थी झालेले आहेत. आणि ते बरेच विद्यार्थी त्या क्षेत्रात आता गेलेले आहेत की म्हणजे संगीतकार म्हणूनच वावरतात. काही ऑस्ट्रेलियाला आहेत, काही अमेरिकेला आहेत. ते सगळे तिकडे शिकवतात, म्हणजे बासरी, तबला वगैरे. तू पण बाबांबरोबर दौरे केलेस, म्हणजे त्याचा काही अनुभव तुला? दौरे बाबांबरोबर म्हणजे त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मी त्यांच्यासोबत म्हणून गेले. म्हणजे आधी जात नव्हते. आधी मुलंच जायची, राघवेंद्र रूपक वगैरे जायचे कार्यक्रमाला नेहमी. तर मग त्यांची हवा बदलायला म्हणून मग स्वित्झर्लंडला गेलो. तिथे आमचा विद्यार्थी होता, त्याच्याकडे महिनाभर राहिलो. सुजय बोबडे म्हणा. हां, सुजय बोबडे आणि अल्फ्रेड रूज हे दोघं होतं. त्यांच्याकडे महिनाभर तिथे शिकवलं. आणि मी त्यांची तब्येत सांभाळायला म्हणूनच गेले होते. म्हणजे काय लक्ष ठेवायला पाहिजे, औषध वगैरे वेळेवर द्यायला पाहिजे, म्हणून मग माझे दौरे झाले. आणखी कुठे कुठे? मी अमेरिकेला पण विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे पण गेले होते. तिथे शिकवायला म्हणून जायचे. ते इकडे यायचे. त्यानंतर मग कधी कधी तिकडे ते शिकवायला जायचे. फ्रान्स वगैरे. हां, पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी, लंडन, इकडे सगळे जाऊन आले. ते जपानला पण गेले होते, आणखीन ऑस्ट्रेलियाला. स्वरसाधना मंदिर म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून बघते खूप इव्हेंट्स, म्हणजे आई सगळे त्याच्यात गुंतलेले असायचे. तर अशा खूप इव्हेंट्स केल्या. म्हणजे आत्ताच्या हे बोलायचं तर इव्हेंट्स, तर काय म्हणजे काय काय नवीन हे चालू केलं. आणि बोरिवलीत त्यावेळेला खूप कलाकार आणि बाबा म्हणजे कलाकारांना कार्यक्रम घडवून आणले. सुरुवातीला एकदम असं कमी होते विद्यार्थी, पण गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला. गुरुपौर्णिमेला सगळ्यांना वाजवायला लावायचे आणि एखाद्या बाहेरच्या कलाकाराला पण बोलवायचे, त्यांचे पण वाजवायचे. आणि नंतर मग असं मुलं वाढली, त्यामुळे मोठे कार्यक्रम व्हायला लागले. मग पहिला कार्यक्रम केला, गुरुगौरव केला, नंतर षष्टाब्दीचा केला, दादांची षष्टाब्दी केली, त्यावेळेस तो कार्यक्रम केला. असं दरवर्षी वर्षातनं 2 कार्यक्रम 2-3 कार्यक्रम व्हायला लागले. आणि वेणुगौरव म्हणून सगळ्या मुंबईतल्या बासरी वादकांचा सत्कार केला. आणि गुरुगौरव म्हणजे ज्यांचे गुरु सगळे मुंबईत गुरु आहेत, इतर पण आणखीन बाबांचे पण गुरु होते, त्यांना बोलवून म्हणजे कनकधरला पण बोलवलं होतं. हरिप्रसाद चौराचे वगैरे सगळे आले होते. आणि मला वाटतं त्यावेळेला गुरूंचा सत्कार आणि त्यांच्या शिष्यांचा कार्यक्रम असा फार सुंदर कार्यक्रम झालेला होता. वेणुगौरव
वेणुगौरव म्हणजे त्या वादकांचा. बासरी वादकांचा सत्कार. मग त्या देवेंद्र मोरटेश्वर होते, जे 9-10-11 तर बासरी वादक होते, म्हणजे त्यांचा सगळा सत्कार केला. आणि त्यांच्या त्यावेळेला त्यांच्या हा, शिष्याने त्यांच्या बासरी शिष्याने वाजवली. बासरी वाजवली. हरिजींचे शिष्य म्हणून रूपकने वाजवले बासरी. आणखीन आनंद मोरडेश्वर होता देवेंद्र मोरडेश्वरांचा. आणि रोणू पण होता. हो, रोणू मुजुमदार. म्हणजे आता स्वरसाधना मंदिर चालू झालं, बाबांनी वाढवलं आणि तुझा खूप मोठा त्याच्यात सहभाग आहेच. अजून तुला आता काय वाटतं की स्वरसाधना मंदिर प्रयत्न चालूच आहेत आपण हे करायचे तर? हां, तर कुठल्याही संस्था असू दे, माणूस असू दे, त्यांचं जीवन ठरलेलं असतं. ते प्रसिद्धी पण ठरलेली असते, आणखीन आयुष्य पण ठरलेलं असतं. मला वाटलं होतं की आता हे बंद होणार की काय, पण संस्था बंद नाही झाली. रोहिणीने ती जबाबदारी घेतली आणि तिला तो म्हणजे त्या काय शिकवण्याची, म्हणजे माणसं जमवण्याची, आणखीन शिकवण्याचं सगळं माहिती आहे. ती म्हणजे गुरु, ती गुरु होऊ शकते. म्हणून मग तिच्या नशिबाने ती सुरुवात केली. त्याने बाबा गेल्यानंतर क्लास सुरुवात झाला आणि आता चांगलाच वाढलेला आहे. तो वटवृक्ष झालेला आहे आणि आता असाच आणखीन वाढू दे आणि 60 काय 70 काय स्वरसाधनाचे होऊ दे, म्हणजे हीच इच्छा आहे, तशी अपेक्षा आहे. आशीर्वाद द्यावा स्वामी. मल्हारराव कुलकर्णी यांची आणि माझी भेट विलेपार्लेला मी असताना तिथं एका कार्यक्रमामध्ये घडून आली भेट आणि त्या भेटीतूनच एक प्रकारचं आत्मीयता आमच्यामध्ये निर्माण झाली. शेवटी आम्ही असं ठरवलं की प्रभाकर दातर आणि मल्हारराव आणि मी आम्ही तिघांनी आपापल्या विषयामधले जे काय आम्हाला प्रगती करायची होती ती किंवा आमची कला लोकांपर्यंत प्रचार आणि प्रसार करून पोहोचवण्याचं एक काहीतरी माध्यम आमच्याकडे असावं, या हेतूने एखादी संस्था उभी करणं त्यावेळेला मला तरी वाटलं की आवश्यक आहे. म्हटलं आमची ही जी कला आहे संगीत कला, जितक्या काही कला आहेत त्याला जोपर्यंत साधना करत नाही कोणी तोपर्यंत ती त्याला प्राप्त होत नाही, तो यशस्वी होऊ शकत नाही. तर त्या दृष्टीने स्वर साधना आणि स्वर हे रियाज करून त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा व्हायला पाहिजे. स्वरामध्ये जोपर्यंत ते स्वर अशीच आहेत सारेगम म्हणून चालणार नाही, ते प्रकाशित झाले पाहिजेत, त्याच्यामध्ये चेतना निर्माण झाली पाहिजे. तर ह्या दृष्टीने आम्ही चर्चा करता त्यांना सांगितलं मी स्वर साधना मंदिर असं आपण त्याचं नामकरण करूया. कालांतराने म्हणजे 2-3 वर्षानंतर तिथे बावे बिल्डिंग मध्ये बोरीवलीच्या वजीरा नाका
तिथे ते म्हणाले मी आता तळमजल्यावर एक जागा घेतली आहे, तिथं मी क्लास उघडू शकतो. म्हणजे बरं झालं, चला तिचे नामकरण करून ती संस्था आम्ही स्थापन केली. हे ठरलं की बासरी आणि तबला त्यांनी शिकवायला हरकत नाही. आणि ते तो विषय त्यांचा हातखंड असल्यामुळे ते विद्यार्थी तुमच्याकडे सहज येऊ शकतात. त्याप्रमाणे तिथे थोडा प्रसार होणं आवश्यक. 1967 पर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो. त्यानंतर मात्र मला जाता येईल, कारण माझं सुद्धा देशाटन सुरू झालं. संबंध भारतभर मला जाणं येणं लागलं. पण त्यांचा तो स्वभाव आणि त्यांच्याकडे जाण्यासाठी म्हणून मन व्याकुळ होत असे. मध्ये त्यांनी एकदा सी रामचंद्र यांचा सत्कार केला. त्यावेळेला मी त्यांना भेटलो, त्यावेळेला मी तिथे गेलो आणि त्यांनी त्यांची शाळा म्हणजे हे संगीतकार केंद्र अतिशय उत्तम प्रकारे चालवल्याचं मला त्यांच्या विद्यार्थ्यांकडनं कळतच. आणि विद्यार्थी इथे तिथे कोणाचेच तुम्ही विद्यार्थी म्हटलं त्यांचं नाव सांगत असत. आणि त्यामुळे तो एक मनामध्ये संतोष होता की केलेलं कार्य उत्तुंग याच्या स्तरावर गेलेलं आहे, त्याचा मला आनंद होतो. आणि हे अशाच प्रकारे आजही आपण सगळे चालवत आहात. मालतीताई, आपण रोहिणीताई आणि रूपक आणि दुसरे राघवेंद्र, असं सर्वांनी तुम्ही मिळून ही जी संस्था आता उदयाला आणली आहे त्याचं सर्व ठिकाणी आता नाव झालेलं आहे. विद्यार्थी संख्या मी त्या दिवशी पाहिलं, मला बरं वाटलं. आणि इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा कार्यक्रम ठेवून तो कार्यक्रम यशस्वी करणे म्हणजे तुमची कसोटीच होती. परंतु त्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचेही आणि आपल्या सर्वांचे म्हणून जे काही सुरेख त्या दिवशी वातावरण होतं ते मला अनुभवायला मिळालं. आणि त्यामुळे मी आता तो आनंद आजही अनुभवत आहे. मला वाटतं 1970 मध्ये प्रथमदास मी त्यांचे वडील बंधू बाबूराव कुलकर्णीला, मला वाटतं बोरिवलीला पलीकडे राहत होते, तिथे माझी त्याची भेट झाली. त्यावेळी मला नेहमीच म्हणायचे की माझा भाऊ बासरी खूप चांगला वाजवतो, तबला वाजवतो. आणि एके दिवशी त्यांनी मला सांगितलं की वजिरा नाक्याला तुम्ही जा, तिथे क्लास आहे. अशी मला ती ओढ होती. त्यांना 1974 मध्ये मी प्रथम क्लासमध्ये आलो. त्यावेळी मला कळालं की तालामध्ये ते किती प्रतिभा आहे आणि सायमल्टेनियसली बासरी वाजली. मंदिर सुरू होऊन 50 वर्षापेक्षा जास्त काळ गेला आहे. बरीच वर्ष साधारण 35-40 वर्ष बाबांनी आणि आईने भरपूर मेहनत घेतली. गेली 15 वर्ष रोहिणी आणि आई ही मेहनत घेत आहेत. मला आठवतंय म्हणजे मी खूप लहान असताना, आम्ही सर्वच लहान असताना सकाळी आम्ही उठायच्या आधी काही विद्यार्थी यायचे, त्यांना बाहेर जायचं असायचं. मला 6 वाजता वगैरे आम्हाला बाजूला करून त्यांना शिकवायला सुरुवात करायची. आणि ते कानावर पडत पडतच आम्ही मोठे झालो. त्यामुळे तबला वाजवण्याची सुरुवात आहे ती
घरातूनच झाली. असं ठराविक ठिकाणी बसून असं वाजव तसं वाजव असं कधी सांगावं लागलं नाही. त्याच वेळेला शिकून आम्ही कानावर पडत पडत ते मोठं झालो. खूप मोठं कार्य आहे आणि लहानपणच्या खूप आठवणी आहेत. त्यावेळेला बहुतेक असं होतं की आजूबाजूच्या सगळ्या घरातला प्रत्येक एखादा माणूस तरी विद्यार्थी शाळेत जाणारा किंवा तबला किंवा बासरी शिकायला यायचाच. गुरुली पण तेव्हा खूप लहान होतं, त्यामुळे गुरुलीतला प्रत्येक जण यायचा असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. परीक्षेच्या दृष्टीने पण गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा घेण्यासाठी गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम करून देण्यात बरीच मेहनत घेतली. आजही ते ओढणी करते आहे. कुलकर्ण्यांचा श्वास आहे किंवा त्यांचा आत्मा त्या मंदिरात बसतो असं आपण म्हणूया. आता 50च्या पुढे झालेल्या आहे या क्लासचं वय, तेव्हा अनेक शिष्य इथे शिकून गेले जे खूप मोठ्या मोठ्या पदांवर आहेत किंवा काहींनी संगीतामध्ये करिअर केलेलं आहे. पण ज्यांनी संगीताशिवाय करिअर केलं त्यांना सुद्धा या संगीताने किंवा काकांच्या शिकवणीने खूप हात दिला त्यांचं जीवन जगण्यासाठी. आणि या सगळ्या मोठ्या दादांनी माझं कुटुंब खूप मोठं केलं. काही परदेशी विद्यार्थी आमच्याकडे शिकायला यायचे, राहायचे आमच्यामध्ये आणि आमचे बनून जायचे. त्यामुळे माझं कुटुंब वैश्विक झालं असंही मला वाटतं. आजही ते आमच्या कुटुंबाचा भाग आहे. मला आठवतंय परीक्षेच्या काळामध्ये काका मुलांकडनं कशी मेहनत करून घ्यायचे, कारण परीक्षेचा काळ हा शाळा कॉलेजच्या परीक्षा आणि गांधर्वाच्या परीक्षा ह्या एकत्र येण्याचाच वेळ होता. त्यावेळेला मुलांचं लक्ष ह्या तबल्याकडून विचलित होऊ नये म्हणून काका तबल्यावरती खो खोचा गेम घ्यायचे. म्हणजे ते जिथे थांबायला सांगतील एखाद्या मुलाला किंवा एखाद्या मुलाला खो दिल्यानंतर त्याने जिथे कायदा तुकडा रेला थांबलाय तिथून तो पुढे वाजवायचा असायचा. त्यामुळे सगळ्या मुलांचं लक्ष क्लासमध्ये राहायचंच, शिवाय त्या घरनंही मेहनत करून यायचे की आपण कुठेही बाद होता कामा नये किंवा आऊट होताना आपला पहिला नंबर असू नये यासाठी सगळी मुलं सतर्क राहायची. ती मेहनत घेण्याची कला किंवा त्या पद्धतीने मेहनत घेणं हे रोहिणीतही मला दिसतं आज, की आपला विद्यार्थी कुठेही मेहनतीमुळे कमी पडू नये म्हणून रोहिणी ही खूप मेहनत घेते की त्या हातांमधून तिने दिलेला शब्द आणि शब्द निघावा यासाठी ती प्रचंड जागरूक असते. आणि मला वाटतं शिक्षक म्हणून तिने नुसता क्लासचा वारसा नाही तर काकांचं विद्या देण्याचा वारसाही खूप छान पद्धतीनं पुढे चालू ठेवलाय. तिला खूप खूप शुभेच्छा. माझा दिवस सुरू व्हायचा आजोबांच्या बासरीने आणि संपायचा तेव्हाच जेव्हा आजी किंवा आजोबांपैकी कोणीतरी गोष्ट सांगायची.
त्यामुळे माझा सगळा दिवस आजी आजोबांबरोबर खेळण्यात, त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्यात, त्यांना त्रास देण्यात जायचा असं म्हटलं तरी काही हरकत नाही. माझ्या कळण्याच्या वयात माझ्यावर संगीताचे संस्कार होण्यासाठी, मला एक संगीताची आवड निर्माण होण्यासाठी आजोबांनी घरीच काही बॅचेस घ्यायला सुरुवात केली. मग त्यातून नवीन नवीन राग शिकणे आणि मग जे आधी जे शिकवले ते लक्षात येत की नाही हे बघण्यासाठी त्याची धून वाजवून मला ओळखायला लावणे की हा सांग कुठला राग आहे, आणि वेगवेगळे रागावरची गाणी शिकवणे की हे गाणं ह्या रागावर आहे, हा बघ तुला कळतंय का ह्याचा स्वर विस्तार कसा आहे. आणि ह्याला जोड म्हणून आजी मला तालांचं ज्ञान द्यायची. आजी वेगवेगळ्या ताल म्हणजे सगळ्या तालांबद्दल आधी माहिती सांगायची, मग ते हातावर माझ्याकडनं म्हणून घ्यायची. हे कसे आहे, त्याची मात्रा कशी आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात जे संगीत आहे, मला जे एक संगीताबद्दल ओढ निर्माण झाली, आवड निर्माण झाली, त्याचं सगळं श्रेय माझ्या आजी आजोबांना जातं. नमस्कार, मी केतकी सुपेकर, पण मला सगळे रोहिणीताई या नावाने ओळखतात. बाबांच्या बद्दल मला काही सांगायचंय. म्हणजे स्वरसाधना मंदिराच्या 54 वर्षाच्या प्रवासामध्ये 45 ते 46 वर्ष मला पूर्णपणे आठवत आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा मला आठवतं की बाबा सकाळी 6-6:30ला पूजा वगैरे करून क्लासेस सुरुवात करायची. त्यावेळेला आम्ही राहणं आणि क्लास एकच हे होतं, 2च खोल्यांमध्ये आमचं चालायचं. भावे बिल्डिंगमध्ये खूप वर्ष तिथे क्लासेस चालले. आमच्या अगदी 53व्या वर्षापर्यंत तिथे क्लास चालू होते. आणि आईची अत्यंत मोलाची साथ मी बघितली आहे लहानपणापासून. प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे टप्पे आले स्वरसाधना मंदिरच्या ह्याच्यात. तर बाबांना नेहमी असं वाटायचं की राघवेंद्र, रूपक आणि मी अशी आम्ही 3 भावंड, आणि ते अतिशय उच्च दर्जाची कला त्यांच्यामध्ये आहे. ते सगळ्यांना माहितीच आहेत, पंडित रूपक कुलकर्णी, राघवेंद्र. पण बाबा मला नेहमी म्हणायचे, रोहिणी तू चांगलं शिकवू शकते. म्हणून कधीही मला नोकरी पण त्यांनी करून दिली नाही. त्यांनी मला मी माझ्या वयाच्या 15व्या वर्षापासून 1-2 बॅचेस दिल्या. आधी त्यांना मी नुसती क्लास असिस्ट करायचे की बरं तू आता मी थोडा वेळ हे करतो, तू त्यांचा थोडा वेळ घे. असं करत करत म्हणजे मी माझ्या बाबांच्या हाताखाली अशी शिकले. आम्ही समोर बसून कधीच शिकलो नाही, पण सतत घरात हे चालू असल्यामुळे, वातावरण संगीताचं असल्यामुळे कानावरती पडत गेलं आणि अजूनही ते डोक्यात तसंच आहे. माझ्या बाबांचं म्हणणं असायचं की जिथे जिथे तुम्हाला शिकायला मिळतं, म्हणजे जरी क्लास म्हटलं तर क्लास हा थोडासा क्लास घेणारे म्हणजे जरा संगीतकार नाही म्हणत त्यांना, ते का नाही ते मला माहिती नाही. पण प्रारंभिक शिक्षण आणि आपल्याकडे जे चांगलं असेल, आपण जे चांगलं देऊ शकू तेवढं शिकवावं असं मला वाटतं. बाबा नेहमी म्हणायचे तुम्ही चांगल्या चांगल्या गुरूंकडे, प्रत्येकाकडे काहीतरी वेगळं असतं ते शिका आणि आपण घडत जातो. तेव्हा बाबा गेले आणि 2-3 वेळा असं जाणवलं, अरे बाबा म्हणायचे. तर 2002-11 मेला बाबांचं निधन झालं आणि 2 जुलैला 2 जुलैला मी स्वरसाधना मंदिरमध्ये शिकवायला रुजू झाले. आधी मला खूप भीती वाटत होती, पण आई म्हणायची अगं तू आधीपासून शिकवतेस, जे ऐकलेलं आहे ते कधीच विसरलं नाही जात, तू ह्याच्यात लक्ष घाल, तू हे कर. आणि मी खरोखरच या माझ्या दोघी मुलींनी त्यावेळेला लहान होत्या त्यांनी साथ दिली. माझे मिस्टर किशोर सुपेकर यांनी पण मला साथ दिली आणि मी परत बोरिवलीला क्लास सुरू केले. 2002ला बोरिवलीला सुरू केले आणि 2003ला गिरगावमध्ये सुरू केले. आणि 2-3 विद्यार्थ्यांनी सुरू केले क्लास. त्यावेळेला गिरीश जोशी सर तबला शिकवायचे, आनंद काशीकर सर फ्लूट शिकवायचे.
असं करत करत मग नंतर मी आधी सतार सुरुवात केली, नंतर तबला पण घ्यायला लागले आणि तबला, बासरी, सतार असे मिळून 150च्या वर विद्यार्थी 2017ला आहे. मी नेहमी असं म्हणते की मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि इथपर सगळ्या माझ्या डोक्यातनं निघालेल्या कल्पना, तर मी पुन्हा एकाचं नाव घेतलं तर ते खूप दिसेल, पण सगळ्या पेरेंट्स जे मोठे शिकायला येतात, अगदी लहान मुलांपासून सुद्धा मला खूप शिकायला मिळालं. आणि अशा पद्धतीने आता आपण 2017ला आपल्या क्लासचं 54 वर्ष साजरं करत आहे. असाच सगळा सपोर्ट मिळत राहिला तर हे खूप पुढे न्यायची माझी इच्छा आहे. आणि आणि मला फक्त एवढं समाधान वाटतं, जे बाबा म्हणायचे की नाही तू शिकवू शकतेस, तर मी त्याच्यात धडपड करून नवीन काहीतरी आणून मी प्रवास चालू ठेवला आहे. आता माझ्या दोन्ही मुली शमिका आणि रेणुका, त्यांनी पण वाद्य वाजवायला सुरुवात केली, पण नाही, काही जणांना नाही येत. पण त्या म्हणाल्या मला आजोबांच्या थोड्याशा आठवणी सांगायच्या, तर थोडं त्या बोलतील. आजोबांबद्दल बोलायचं म्हणजे आठवावं लागेल, कारण आजोबांचं आणि आमचं फारच कमी असं सहवास झाला. खूप लवकर आजोबा आम्हाला सोडून गेले. जर आजोबांबद्दल सांगायचं म्हणजे मला एक चांगला किस्सा आठवतो, तो अजूनही माझ्या लक्षात आहे. एकदा हिस्ट्रीचा पेपर होता माझा आणि आई अभ्यास घेत बसलेली, आणि हिस्ट्री बऱ्याचशा मुलांना आवडत नाही, त्यामुळे आई खूप ओरडली, का तुला येत नाही, समजत कसं नाही. तर आजोबा तिकडे होते, तर आजोबा आईवरच ओरडले. मुलांना शिकवायच्या पण पद्धती असतात. जसं आजोबांनी संगीतात सगळ्यांना ज्ञान दिलं, त्यावेळेला त्यांनी मला हिस्ट्री या विषयामध्ये पण त्यांनी असं समजवलं की मला एवढे चांगले मार्क्स मिळाले की मला अजून लक्षात आहे. अजून एकच किस्सा आठवतो, तो म्हणजे लहानपणी एकच यायचं, ते म्हणजे आपलं नॅशनल अँथम यायचं. तर आजोबा नेहमी ते बासरीवरती वाजवून दाखवायचे आणि मी ते गायचे. नमस्कार, मी कामिनी उर्फ मनीषा कुलकर्णी, गुरुवर्य पंडित बापूराव कुलकर्णी यांची कन्या व पंडित मल्हारराव कुलकर्णी यांची पुतणी. स्वरसाधना मंदिराच्या वाटचालीचे श्रेय काका व काकू म्हणजेच मालतीताई यांना जाते. ही वाटचाल पुढे चालवण्याचे श्रेय माझी बहीण रोहिणी हिला पण जाते. काका काकूंनी जसे पंडित रूपक राघवेंद्र रोहिणी यांना घडवले, तसेच त्यांच्या प्रेरणेने मी माझा मुलगा सिद्धराज
याला घडवण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्या कुलकर्णी भावंडातली सगळ्यात मोठी बहीण कल्पना ताई म्हणतो आम्ही, कल्पना कुलकर्णी आधीची, आताच्या कल्पना वांगणकर. तिच्याकडे काही अशा आठवणी आहेत की त्या वेगळ्या, ते कसे गृहकृत्य दक्ष पण होते याच्या आठवणी आहेत. तर ती स्वतः सितार घेऊन BA झालेली आहे SNDT युनिव्हर्सिटीतून. तर आपण एखाद दुसरी चांगली आठवण बाबांची ऐकूया. नमस्कार. मला रोहिणीने विचारलंच आहे की आठवण म्हणजे, आता मी खरं तर त्यावेळेला खूप लहानच होते, पण आठवण म्हणजे आई म्हणजे बाळणपणासाठी हॉस्पिटलमध्ये असायची, तेव्हा काका माझे वेण्या घालायचे. ही एक चांगली आठवण आहे. आणि पोळ्या सुद्धा खूप छान आणि अतिशय प्रेमळ होते, खूप प्रेमळ होते. कधीही आमच्यावर रागवले नाही, ओरडले नाही. अंगा खांद्यावर आम्ही त्यांच्या खेळलेलो, तशा बऱ्याच आठवणी आहेत. मला तबला शिकायचं होतं आणि आमचे एक फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्यात त्यांना विचारलं तर म्हणाले, अरे 4 दिवसांनी आपली कृष्ण जन्माचा प्रोग्राम आहे आणि तेव्हा आपल्या इथे मल्हारराव कुलकर्णी म्हणून एक खूप चांगले आर्टिस्ट आहेत, तर ते शिकवतील. तर म्हणजे त्यांचा कार्यक्रम आहे का? हो. तर तो बासरीचा कार्यक्रम होता आणि तो बासरीचा कार्यक्रम कृष्ण जन्माच्या दिवशी रात्री अतिशय गोड कार्यक्रम आणि बरोबर रात्री 12 वाजता पाऊस पडायला सुरुवात झाली आणि गुरुजी वाजवत होते त्यावेळेला. तो इतका फिट डोक्यात बसलेला आहे आणि तेव्हापासून जे काकांच्या आम्ही जे त्यांचे फॅन झालो म्हणा, भक्त झालो म्हणा, ते आज काढाय. काकांचं वागणं देखील तेवढंच गोड. म्हणजे मला कळत नाही की काकांचं वागणं जेवढं गोड तेवढं वाजवणं गोड, का जेवढं वाजवणं गोड तेवढा स्वभाव गोड. एक खरोखरच एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. त्यांनी सगळ्या मुलांवर, त्यांच्या सगळ्या स्टुडंट्सवर अतिशय सुंदर संस्कार केले आणि ते संस्कार म्हणजे सांगून किंवा शिकवून संस्कार केले नाहीत. त्यांनी ते त्यांच्या आचरणातूनच दाखवले. त्याच्यामुळे मी आज खात्रीने एक सांगतो, त्यांच्या शेकडो स्टुडंट्स पैकी कोणीही कुठच्याही स्टुडंटचं, कुठच्याही त्यांच्या शिष्याचं वाकडं पाऊल पडणंच शक्य नाही. काकांचं आम्हाला शिष्यत्व मिळालं आणि त्यांच्याकडून आम्ही संगीतच नाही तर संस्कार देखील घेऊ शकलो. आम्ही त्याच्याबद्दल अतिशय आयुष्यभर ऋणी राहिलो. आता एक गोष्ट मला आता आठवली ती म्हणजे की काकांचे संस्कार किंवा कसं असायचं ते, काकांनी काय शिकवलं आणि प्रत्येक शिष्याला त्यांनी किती सिरियसली घेतलं. प्रत्येक जण सांगे की मला त्यांनी मुलासारखं शिकवलं. अक्षरशः शेकडो स्टुडंट प्रत्येक जण तेच सांगे. ते कसं, तर आम्ही एकदा बसलो होतो आणि तेव्हा एक ट्रक ड्रायव्हर आला आणि ट्रक ड्रायव्हर म्हणाला की मला बासरी शिकायची. काय करता, मी ट्रक चालवतो पण मला तर ट्रक चालवायचा कंटाळा आणि मला ट्रक नाही चालवायचा, तर मी असं ठरवलंय की मी आता बासरी शिकणार आणि बासरीचे कार्यक्रम करत राहणार आणि त्याच्यातून मी पैसे कमावणार. तर आम्ही हसलो, हे काय वेळ कल्पना, ह्याला कळते का की बासरीचे कार्यक्रम करायचे म्हणजे त्याच्यासाठी किती तपश्चर्या करायला लागते. तर काका काही नाही, काका शांत होते. ते म्हणाले की ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही या शिकायला सुरुवात करा आणि मग तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही कार्यक्रम करा. आणि तो यायला लागला, माणूस शिकायला लागला. काही महिन्यातच त्याला कळलं की बासरीचे कार्यक्रम करून पोट भरणं किती अवघड आहे ते, किंवा काय आहे त्याच्या पाठीमागे काय तपश्चर्या आहे. त्याने कधी कंप्लेंट केली नाही. तो तरी देखील तो बासरी शिकतच राहिला. आणि मग त्याला एक दिवशी विचारलं की बाबा काय बासरीचे कार्यक्रम करून काय
नाही म्हणजे आता मला ट्रक चालवायला मजा येते. म्हणजे हे काकांनी जे शिकवलं की तुम्ही तुमचे व्यवसाय आनंदाने करा, बासरी शिका, तो आनंद घ्या आणि तो आनंद तुम्ही असा दिला की त्याच्याबरोबर तुमचे स्वतःचे व्यवसाय करताना तुम्ही प्रामाणिकपणे आणि चांगल्या प्रकारे आनंदी राहून करा. हे जे शिकवलं ना ते फार मोठा गुण होता हा. हे जे शिकवलं ते आम्ही इतके आश्चर्यचकित झालो आणि मग आम्ही बघितलं कोणाकोणाला, तर कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर आहेत, कोणी आणखीन कोणी आहेत, कोणी क्लार्क्स आहेत, कोणी मेकॅनिक आहेत. इथे बासरी वाजवतात, सगळे एका प्लॅटफॉर्मवर येतात, सगळे एक असतात आणि प्रत्येक जण आपापल्या व्यवसायात जातो आणि आपापले व्यवसाय आनंदाने, समाधानाने आणि उत्तमरित्या करतो. हे संस्कार गुरुजींनी आम्हाला दिले. नमस्कार, मी आनंद काशीकर. मी काकांकडे एप्रिल 83 साली मी शिकायला सुरुवात केली. काकांबरोबर खूप ऐकून होतं, त्यामुळे मला संगीताची जेव्हा आवड निर्माण झाली तेव्हा बासरी हे खूप आवडतो आधीमधून, म्हणून मी क्लास जॉईन केला आणि बाकी सगळ्यांच्या शिष्यांच्या अनुभवाप्रमाणेच मलाही गुरुजींनी अगदी मुलाप्रमाणे शिकवलं, वाढवलं. किंवा मी पण जेव्हा जेव्हा सुट्टी पडायची तेव्हा क्लासमध्ये जास्त बसायचो, मी घरी कमी असायचो. आणि त्यांचे खूप छान छान अनुभव मला आहेत. त्यातलं पहिला सांगितलं की मी जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हाच त्यांनी मला 2-3 आठवड्यातच सांगितलं की तू खूप चांगला वाजू शकशील आणि जास्त कॉन्सन्ट्रेट केलं तर खूप चांगला बासरी वादक होऊ शकशील. आणि माझ्या मनाने तेवढंच लक्षात ठेवलं आणि मी आज या क्षेत्रात आहे ते गुरुजींच्या कृपेमुळेच आणि त्यांच्या शिकवणीमुळे. आज मी जेव्हा जेव्हा या क्षेत्रात जेव्हा वाजवायला जातो तेव्हा मला त्या आर्टिस्ट भेटतात आणि मी माझ्या गुरुजींचं नाव सांगितल्यावर त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हेच मोठी गोष्ट असते माझ्यासाठी. आणि आणखी काय सांगू, मी या क्षेत्रात शिकवण्याच्या क्षेत्रात असल्यामुळे प्रत्येक क्षणोक्षणी मला त्यांची आठवण येते. कुठलाही राग मी शिकवतोय तेव्हा मला कसं शिकवलं गेलं आणि तो अनुभव एक मला तो नेहमी आठवतो, लक्षात येतो की हे आपल्याला गुरुजींनी सांगितलं आपण बोलतोय. तेव्हा ते कळायचं नव्हतं की कसा सूर लावायचा, किती सॉफ्टनेस पाहिजे, किती हार्ड, किती जोर पाहिजे, किती उकरायची लेवल पाहिजे, हे आम्हाला ते वेळोवेळी सांगायचं. पण ते आचरणात यायला खूप वेळ लागला आणि आता तेच आम्ही आमच्या शिक्षकांना मार्गदर्शन करतोय. स्वरसाधना मंदिरमध्ये मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा मी 7-8 वर्ष वैष्णव झाल्यावरच मला गुरुजींनी माझ्याकडे 2 बॅचेस बासरीच्या सोपवल्या त्या. आणि आपण शिकवताना आपल्याला शिक्षण कसं मिळतं हे त्याला मला खूप त्याच्यातून अनुभवायला मिळालं. एखादा राग शिकवतोय तर त्याच्यातले बारकावे आपल्याला शिकवताना पण लक्षात यायला लागले आणि त्यामुळे मला आणखीन त्याचा फायदा झाला. आणि जवळजवळ 15 वर्ष मी आता पूर्ण वेळ ह्याच्यातच शिकवण्या करत आहे. तसेच क्लासमध्ये स्वरसाधना मंदिर नावाचं एवढं सुंदर आहे की खरंच हे स्वरांचं मंदिर आहे. इथे बाकी कुठल्याही गोष्टी पवित्र होतात जेव्हा आपण शिकवायला लागतो, जेव्हा शिकायला लागतो तेव्हा तो एक स्वरांचं पावित्र्य आणि एक त्याच्यातला आध्यात्मिक आनंद हा खूप छान अनुभव आहे माझ्यासाठी.
मी कर्नाटकहून आलोय, तर मला काकांकडे शिकायचं होतं. तर माझा भाऊ काकांकडे बासरी शिकायचं. तर 2 महिने मी जेमतेम काकांकडे शिकलो. नंतर काकांना बाहेर जावं लागलं. त्यामुळे काका म्हणाले, गिरीश तू क्लास सुरू कर. म्हटलं काका मी कसं शिकू शकतो, मी आता तरी तुमच्याकडे 2 महिन्यात झालं. नाही तू शिकू शकतोस, तू सुरू कर, आल्यानंतर मी कंटिन्यू करतो. चालेल म्हणून मी इतका माझा म्हणजे विश्वास ठेवले काका माझ्यावरती, ते सुरू कर म्हणाल. त्याप्रमाणे मी क्लास सुरू पण केलं. ते पुढे वाढलं. तर आणि मला वाढून यायचो. काका म्हटलं तू एवढं लांबून का रे येतोस. काका मग काकू तिकडे जातात, मला तिकडून यावं लागेल. नाही मी तो काहीतरी बंदोबस्त करतो. म्हणून मला योगानंद सोसायटीमध्ये राहायला जागा दिली. नंतर तिकडे पण नको रे, ते घाण मुलं आहे, तू इकडेच क्लासमध्येच राहायला सुरू कर. म्हणून मला क्लासमध्येच राहायला अनुमती दिली आणि त्यांच्याकडून परमिशन घेऊन मला राहायला दिले. ते काका माझ्यासाठी एक उत्तम काम केले. ते मी आयुष्यभर काकांचं आभारी राहतो. दुसरा गोष्ट काय, मला एवढा काही येत नव्हता. ठीक आहे काका जे शिकवतात मी शिकायचं आणि तसंच मुलांना शिकवायचं. काका सांगायचं हा हे असं शिकव, हे तसं शिकव. ठीक आहे. तर काकाचं असं सुरू झालं. नंतर काका इतका भोळे होते. मी माझं एक्सपिरियन्स सांगतो. मी बऱ्याच गुरुकडे शिकलोय. ह्याला काय शिकवायचं, ह्याला काय शिकवायचं, ह्याला हे नाही शिकवायचं, त्याला हे नाही शिकवायचं, हे त्यांचा मत असायचा. एक्सपिरियन्स आहे त्यांनी. तर काका म्हटले तुला काय पाहिजे, हा ते बोल का, लिहून घे. काका ते मी ऐकलं, तबला होत्या सोलत होते, ते बोल असं होतं, ते बोल ना, ते लिहून घे. पटकन मला लिहून द्यायचं आणि त्याप्रमाणे माझ्याकडून करून घ्यायचे काका. आणि काकांचं बोलण्यामुळे माझं इकडे विचार झालं. काकांसारखा माणूस माझ्या जीवनात फक्त काका म्हणजे काका, दुसरा कोणी आले नाहीये. आणि माझा एवढा अंदाज आहे की येणार पण नाही. काका इतकं भोळे होते. तर एकदा मी पण क्लासला बसलेलो. तर मुलांना विचारत होते हा सगळ्या माहिती सांगा, एकतालमध्ये किती खाली आहे. तर त्या मुलांना कळत होता किती खाली आहे माहिती आहे तुला, असं हात करून दाखवले. तो पटकन हात हा 2 खाली, हा असं बोलायचं. ते काकांसोबत त्याला कळलं पण नव्हतं. म्हणजे त्याला असं म्हणतं की त्यांना न करता ते सांगितले. तर पटकन तो मुलगा पकडला आणि 2 खाली बोलला. काका म्हटले वा शबाश. तर हे सगळं गोष्ट आणि काकांबरोबर वाजून ते घरी प्रॅक्टिस करायचो एक राग आणि तिकडे वाजूच दुसरी राग. काका तुम्ही तिकडे हे वाजवले होते ना. हो असं आहे का, हो लगेच विसरलो मी. असं सगळं खूप झालंय काकांना. त्याच्यामुळे मला इकडे पण प्रॅक्टिस करायला चान्स मिळत होता आणि तिकडे वेगळं वाजवलं की तिकडे पण मला वाजायला मिळत होता. थोडाफार चूक पण काय आहे काका, आधी कधीही काही तू हे चूक केलं हे असं पाहिजे कधीही बोललं नाही. इव्हन प्रोग्राम नंतर सुद्धा आणि क्लासवर आल्यानंतर सुद्धा. त्यामुळे काकांचा स्वभाव असा होता ना, तर कितीही बोललं तरी कमीच आहे. आज मी जे काय मुंबईत स्थायी झालो ते काकांच्या आशीर्वादाने. जे काय 4 पैसे कमवतो, जे काय 4 मुलांना शिकवतो, 4 प्रोग्राम मध्ये वाजवतो, हे सगळं काकांचं देणे, 100% काकांचं देणे. याच्यामुळे काही अतिशय होणार नाही असं बोलत. क्लासला यायला लागलो आणि काका हे आमच्या आई वडिलांप्रमाणे आम्हाला सांभाळू लागले, आम्हाला मार्गदर्शन करू लागले. आणि का कोणाच ठाऊक मी आई वडिलांचं नाही ऐकायचो, पण काकांनी सांगितलं की मात्र ऐकायचो. ते सांगायचे अरे शाळेत मस्ती एवढी करू नकोस, अभ्यास कर. तेव्हा माझ्या मध्ये होते की 6वी 7वीत असेल. तिथे मस्ती कर, जरा अभ्यास कर, अक्षर चांगलं काढ. ते कोणाकोणाला वाटायचं की मी तबला शिकायला येतोय का मार्गदर्शन घ्यायला येतोय यांच्याकडनं. पण काकांकडे मी तबल्यापेक्षा या इतर गोष्टीच बऱ्याच शिकलो. खूप आठवणी आहेत. लहानपणी काकांनी जे काही संस्कार केले त्याच आज जे काही रूप आहे किंवा त्याचा जो रिझल्ट आहे तो आज इथे आहे. आज सगळ्यांच्या आशीर्वादाने, काकांच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने
कमर्शियली करिअर वाईज आम्ही म्हणू शकतो की आपल्याला जे काही यश मिळालं त्या यशामध्ये काकांचा खूप मोठा हात आहे. म्हणून मी माझ्या आई वडिलांनंतर काका आणि काकी यांना मी आई वडिलांच्या जागी मानतो. जेव्हा जेव्हा आम्ही बऱ्याच प्रोफेशनल प्रोग्राम्सला जातो, ट्रेनिंग्सला जातो, तेव्हा ते लोक सांगतात की क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ युअर गुरु. म्हणजे अशा माणसाला डोळ्यासमोर आणा ज्यांनी तुम्हाला आयुष्यात सगळं दिलं, ज्याच्या ब्लेसिंग्सनी आज तुम्ही इथे पोहोचलाय. आई वडिलांनंतर ज्यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो ते म्हणजे आमचे काका. अशा काकांच्या संस्कारात वाढल्यावर आज आम्ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे या संगीताशी कनेक्टेड आहोत. मी आता काही डे टू डे तबला वाजवत नाही, पण असं म्हटलं की तबला वाजवायला बसलं की आपोआप वाजवायला येतो. पोहायला जसं शिकल्यावर आपोआप पोहता येतं थोड्या वर्षांनी, तसं काकाने आमचा संस्कार करून ठेवले. त्यामुळे आता तबला समोर दिसला की आपोआप मोठं चालतात. मध्ये 10 वर्ष हात लावलेला नसला तरी चालतात. काकांबरोबर जे सांगीतिक आनंद म्हणजे काकांची बासरी, त्या बासरीच्या स्वरातून पुढे नंतर मग तबल्याबरोबर साथ संगत गाण्याबरोबर किंवा वाद्य संगीत याच्याबरोबर कशी करायची साथ संगत, ह्याचं पण काका आम्हाला म्हणजे फक्त तबला स्वरूप शिकवत होते असं नाही, म्हणजे परिषदच शिकवत होते असं नाही. इतर पण म्हणजे बाहेर तबला प्रॅक्टिकली कसा वाजवला गेला पाहिजे त्याचं काकांकडून भरपूर ज्ञान मिळालं. आणि त्यामुळे आणि बासरीच्या स्वरामुळे आमचे राग पण तयार होत गेले. अजून म्हणून काका मला सात संगती म्हणजे बासरीच्या सात संगतीसाठी कुठे कुठे घेऊन जायचे. सकाळी आम्ही रियाज करायला बसायचो. साधारणपणे 6 वाजता रियाज त्यांना सुरू व्हायचं. 6:15 त्यांच्या घरी पोहोचायचो. 7:30 पर्यंत 8 पर्यंत काका क्लासला याच्या नंतर मी परदेशात मी माझ्या कामाला जायचो. अशा प्रकारे छान सांगीतिक प्रवास काकांबरोबर खूप अगदी मजा आली. शिकणं आणि नंतर त्यांचा मला आग्रह आहे, प्रभू तू हेच कर पुढे, कशाला कुठे कुठे नोकरी लावतोय, कशाला कुठे नोकरी लावून जातोय, अरे हेच कर पुढे. नमस्कार, मी प्रफुल्ल गोसावी. माझ्या आठवणीप्रमाणे मी 1979 पासून मल्हारराव काकांकडे म्हणजे मी त्यांना काका म्हणायचो आणि कदाचित काका म्हणणारे फार थोडे विद्यार्थी असतील. तर त्यावेळी मी 9वीत होतो आणि 1979 पासून मी मालाडहून बोरिवलीला बासरी शिकायला यायला लागलो. आणि मला आठवतंय पहिला दिवस होता तो दसऱ्याचा होता आणि सकाळी साधारणपणे 8च्या सुमारास आलो असेल. म्हणजे वाद्यांची पूजा वगैरे झाली आणि बरोबर काकांचा मुलगा पण होता म्हणजे रूपक, आता पंडित रूपक कुलकर्णी. तर आम्ही दोघे एकत्रच शिकत होतो असं म्हणूया काकांकडे. आणि मला असं वाटतं की कदाचित सगळ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मला सगळ्यात जास्त त्यांनी शिकवलं, अशी माझी भावना आहे म्हणूया. कारण मी जवळजवळ 12 वर्ष सलग येत होतो. त्याच्यानंतर आणखीन 3-4 वर्ष थोडं ब्रेकनी असं जवळजवळ 15 वर्ष शिकायला आलो.
आणि त्यांनी बरंच शिकवलं काकांनी मला. मुख्य म्हणजे स्वरज्ञान जे असतं संगीतामध्ये ते सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते त्यांच्यामुळे झालं असं मला म्हणता येईल. कारण त्यांची शिकवण्याची पद्धत अशी होती की ते स्वतः वाजवायचे आणि आम्ही फॉलो करायचो. त्यामुळे ते काय वाजवायचे ते ऐकून तो स्वर ओळखून वाजवायचा हे त्यांनी शिकवलं मुख्य म्हणजे. आणि जरी मी म्हणजे 6 वर्षातच विशारद झालो पण त्यांनी परीक्षेसाठी असं कधी शिकवलं नाही. हल्लीच्या जमान्यात जे म्हणजे जे क्लासेस वगैरे असतात त्यांच्याकडे शक्यतो परीक्षेसाठी वगैरे म्हणजे त्या हिशोबात शिकवतात. पण आम्हाला त्यांनी असं कधीच शिकवलं नाही की तुम्हाला एक परीक्षा द्यायची मग हे राग शिका, असं नसतं. आणि त्यांनी मला म्हणजे एक परफॉर्मरनी कसं परफॉर्म करावं त्या हिशोबातच आम्हाला शिकवलं गेलं आणि त्याचा मला आता नक्कीच फायदा होतो. आणि मी बाहेर आता बऱ्याच ठिकाणी वाजवतो तर त्याचं प्रत्येक वेळा मला ते जाणवतं की हे त्यांनी मला शिकवलेलं आहे, त्यामुळे मी हे करू शकतो. गुरुजींकडे आल्यानंतर एक वेगळंच असायचं की आम्ही एक चहा घेऊन जायचो. एक असं कधी वाटलं नाही आम्हाला की मी खूप परक्या ठिकाणी आलो. मग त्या नंतर असं व्हायचं की मी माझ्या घरी कमी आणि क्लासमध्ये जास्त असं असायचं. तर माझ्या घरच्यांना कोणी विचारलं, कोणी आलं की प्रकाश घरी नाहीये, नाही तर तिथे असेल क्लासमध्ये असेल, एवढी मी यांच्या घरी असायचो. एवढा सहवास आणि खूप त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे मला खूप चांगल्या लोकांच्या सहवासात जायला मिळालं. मोठ्या मोठ्या आर्टिस्ट बघायला मिळाले, त्यांच्या जवळ जायला मिळालं आणि त्यांच्याबरोबर आम्ही खूप फिरलो. ते आम्हाला घेऊन जायचे, मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला घेऊन जायचे, दौऱ्यावर घेऊन जायचे, असं बऱ्याच ठिकाणी फिरलो. आणि त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व जे होतं त्याच्यामुळे मला सुद्धा एक दिशा मिळाली, असं जगण्याची एक दिशा मिळाली की आपण नुसतं नोकरी करणं किंवा काय हे वेगळा भाग होता आयुष्याचा. पण आपण करतोय जे काय शिकतोय ते किती चांगल्या प्रकारे जर केलं तर त्याच्यात आपलं आयुष्य आपण म्हणतो ना एका चांगल्या प्रतीचं आपण जगू शकू, असा मला कॉन्फिडन्स त्यावेळेस आला. आणि सुदैवाने मी थोडस विद्या त्यांच्याकडून शिकू शकलो. त्यांच्याकडे खूप होतं, माझ्या कुवतीनुसार मी घेतलं आणि आज मी ते सुरू ठेवलेलं आहे. त्यामुळे मी खूप समाधानी आहे.
गोष्ट काकाने मला शिकवला, वैष्णव जंतू. त्यांना खूप पावेची बहिणी, वैष्णव जंतू, रघुपती राघव. मी काय काय कानडी बघायचं भजन पण खूप आवडायचं. आणि मी ओरिजिनली कर्नाटकचं असल्यामुळे ते माझ्याबरोबर कानडी बोलायचं. आणि सर्वांना असं वाटायचं त्यांचं खूप जवळ तो माणूस आहे. मला पण असं वाटायचं मी खूप त्यांच्या जवळच आहे. ते पण मला जसं सांगायचं, माझे 2 मुलं आहेत त्याच्याबरोबर ते पण माझं मुलगी आहे. म्हणजे सर्वांनाच त्यांचं मुलं तसं बघितलं तर खूपच आहे. शिष्य सगळं त्यांचं मुलासारखंच असायचं, एवढं प्रेम दिलं त्यांनी. आणि काय काय मनातलं जे प्रेम आहे ते बाहेर नाही एक्सप्रेस करू शकतो. मी हा क्षेत्रात आहे, मला खूप चांगलं नाव मिळालं आहे. काही आता माझ्या काहीतरी थोडंफार आहे, चांगलं गोष्ट आहे ती गोष्टीमुळे म्हणून बासरी शिकायला म्हणून सुरुवात केली. सुरुवातीचे महिनाभर तर मला नीट फुंकर सुद्धा मारता येत नव्हती, पण काकांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं की हळूहळू बऱ्यापैकी मी बासरी वाजवायला शिकलो. आणि काही स्टेज प्रोग्रॅम्सही केले. अर्थात काकांचं म्हणणं होतं की मी आणखीन पुढे यावं, रेग्युलर प्रॅक्टिस करावी, पण ती काय सर्व्हिसमुळे जमलं नाही. काकांचं वाजवणं जे होतं ते एक प्रकारे स्पिरिच्युअल म्हणता येईल अशा तऱ्हेचं वाजवणं होतं बासरीच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली. म्हणजे एका प्रोग्रॅमच्या बाबतीत मी सांगतो की काकांचं वाजवणं झाल्यानंतर अरविंद गजेंद्र गडकर वाजवणार होते, पण काकांनी ज्यावेळी काकांनी बासरी वाजवली जवळजवळ अर्धा पाऊण तास, आता मला राग आठवत नाही कोणता वाजवला होता, पण तो इतका तल्लीन होऊन त्याने वाजवला होता म्हणजे जवळजवळ ईश्वराशी संलग्न होतात अशा तऱ्हेने की त्यानंतर गजेंद्र गडकर म्हणाले की आता ह्याच्या पुढे मी काय वाजवणार, म्हणून त्यांनी फक्त 5 मिनिटं थोडंसं वाजवायचं म्हणून वाजवलं आणि बासरी वाजवली आणि सोडून दिली. थोडक्यात काय तर काका हे एक उत्तम गुरु होते आणि एक प्रकारचं त्यांच्यामध्ये स्पिरिच्युअल काहीतरी होतं. बद्दल डॉक्युमेंटरी बनवायची आहे हे मला जेव्हा रोहिणी त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की 1 मिनिटाचं मला डॉक्युमेंटरी बनवायची, 1 मिनिटाचं प्रत्येकाचं स्पीच पाहिजे. 1 मिनिट तसं कमी आहे, पण मी प्रयत्न करतो की 1 मिनिटात माझं स्पीच पूर्ण करणं. त्याच्यामध्ये असं आहे की माझं सुरुवातीचं शिक्षण पंडित मल्हारराव कुलकर्ण्यांकडे काकांकडेच झालं. साधारण 1982 ते 1988 पर्यंत मी त्यांच्याकडे शिकत होतो. आणि त्यानंतर मात्र पुढचं शिक्षण मी तालुकी पंडित सुरेश तळवळकरांकडे अजूनही घेतो आहे. आणि त्याच्यातली आठवण सांगायची तर महत्व इतर शिक्षण देता देता त्यांनी आठवणीमध्ये महत्वाचं असं आहे की त्यांनी आमच्यावरती संस्कार केले की संगीताचे संस्कार एवढे चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्यावरती केले की मला अजूनही आठवतंय की जेव्हा आम्ही सगळे क्लास संपल्यानंतर काका बासरीचा रियाज करायला बसायचं त्यावेळी ते मला ठेका लावायला सांगायचं. मला आत्ता कळतं की ते ठेका एवढा काही चांगला नव्हता, पण ते ज्या पद्धतीने आम्हाला सांगायचं त्या पद्धतीने मी प्रयत्न करायचो की असा ठेका लावा. त्याच्यामध्ये 3 ताल आहे, झुमरा आहे, तिलवाडा आहे. आणि आता तो ठेका लावताना मला पदोपदी काकाची नेहमी आठवण येत राहते की हे जे काय आज मी वाजवतोय हे केवळ काकांमुळे आहे. क्लासमध्ये गुरु शिष्यापेक्षा आम्ही काका पुतणे जास्ती होतो. आम्ही क्लासला येतो तर पहिले काका सांगायचे अरे काकीनी मटकीची उसळ केल्याबद्दल छान झाले, मग ती मटकीची उसळ खायला आम्ही तिकडे जायचो. म्हणजे असा आमचा क्लास सुरू होता त्यावेळेला. शिकवण्याबरोबर हे सुद्धा काकींचा गोडपणा पण त्या ह्याच्यामध्ये असायचं.
आणि त्यावेळेला आल्यानंतर कळलं आम्हाला की गुरुपौर्णिमेचं गुरुजींना काहीतरी द्यायचं असतं, म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून. गुरुदक्षिणा देताना आपण एकट्यानेच कसं द्यायचं म्हणून आम्ही सगळ्या क्लासच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन कलेक्शन करायचं. 2-2 रुपये ज्यावेळी कलेक्शन लोक द्यायचे, त्या 2-2 रुपये देऊन सुद्धा आमचे जे 200-250 रुपये जमायचे त्याच्यामधनं काकांना काहीतरी प्रेझेंट द्यायचं, सगळ्या लोकांसाठी चहा पाणी ठेवायचं आणि एखादा म्युन्सिपाल्टीचा हॉल वगैरे बुक करून स्वतःचा हॉल बुक करून आम्ही तो कार्यक्रम करायचो. तो कार्यक्रम नंतर एवढा मोठा होत गेला की बोरडीचा गुरुपौर्णिमेचा उत्सव गाजायचा, म्हणजे पेपरला पण गाजायचा तो उत्सव. असा गुरुजींबरोबर असल्यामुळे त्यावेळी डॉक्टर वसंतराव देशपांडे, पद्मश्री देशपांडे, त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकर, मनोहर रेगे, राम शेवाळकर अशा दिग्गज लोकांबरोबर आम्हाला 4 दिवस काकांमुळे काढायला मिळाले. आणि त्यावेळेला गुरुजींबरोबर मी आणि प्रकाश सावंत बसलो होतो वाजवायला. खूप थंडी होती तिकडे नागपूरला त्यावेळेला. आमच्या हातातनं तिरकिडं पण निघत नव्हतं. आम्ही फक्त 10 दिन वाजवे तेवढं ठेका धरून काकांना साथ करत होतो. आमच्या नंतर गुरुजी वाजवायला बसले ते वसंतराव देशपांड्यांबरोबर आणि काका फ्लूट वाजवणार, पण तेवढा तबला सुद्धा त्यांनी इतका छान वाजवला त्यावेळेला की पु ल देशपांडे बोलले, बल्लारा तुमच्या हाताला तबला शोधतो. 1977 साली ज्या वेळेला म्हणजे मी पण असाच अचानक माझ्या आई वडिलांनी हा निर्णय घेतला की आजपासून तुला तबला शिकायचा आहे. आणि त्याचं कारण असं होतं की डॉन बॉस्को मध्ये जो एक क्लब होता, त्या क्लबमध्ये मी खेळत राहायचो संध्याकाळपर्यंत. आणि त्या संध्याकाळ खेळत राहून नंतर मग अशी मळलेले शर्ट आणखी असं घरी यायचं. तर त्यातनं कुठून तरी बाहेर काढायला म्हणून आईने मला तबल्याच्या क्लासला घातलं होतं. तर जेव्हापासून सुरुवात केला तर आईलाही अशी कल्पना नव्हती की आपल्या म्हणजे मुलगा इतका त्यांच्यात मिसळून जाईल किंवा गुरुजी इतके प्रेमाने आपल्या मुलासारखं त्याला वाढवतील ही कल्पनाच कधी आली नव्हती. आणि जसजसा काळ गेला तसं थोड्या वर्षानंतर असं एक मध्ये असा बॅड पॅच आला की ज्या वेळेला म्हणजे त्यावेळेला तशी ऐपतही नव्हती की फी पण भरता येणार नाही, अशा कंडिशन मध्ये काही घरची कुटुंबाची परिस्थिती आली होती. तर ज्या वेळेला अशी परिस्थिती आली त्यावेळेला आईने सांगितलं की आजपासून तू नको जाऊस क्लासला, की तुला म्हणजे आपल्याला फी भरता येणार नाही. म्हटलं ठीक आहे. तसा माझा असा विरोध नसायचा. मग जवळजवळ 1 आठवडा 2 आठवडे गेले, मी आलो नाही. तर एक दिवशी गुरुजी घरी आले, काका घरी आले. आणखीन त्यांनी विचारलं बा का पाठवत नाही त्याला. तर काही म्हणजे त्याला काही त्याच्यात इंटरेस्ट नाहीये का तबल्यामध्ये किंवा काही दुसरं काही कारण आहे का. आईला रडायला यायला लागलं. की आई म्हणाली की नाही, ह्याला म्हणजे आम्हाला नाही शक्य होणार आहे त्याला पाठवणं. तर मग गुरुजी म्हणाले, हे बघा मी तुम्हाला कधी विचारलंय का फी बद्दल. मी तुम्हाला कधीच विचारलं नाहीये फी बद्दल आणि मी विचारणारही नाही त्याला. आणि हा त्यांनी शब्द अगदी शेवटपर्यंत पाळला आणि त्यांनी मला मुलासारखं अगदी शिकवलं. आणि मुलासारखं म्हणजे इतकं की रोहिणी, राघू, रूपक असे आम्ही बरोबर त्यांच्याबरोबर जिथे जिथे प्रोग्राम्स व्हायचे, गुढीदास संगीत संमेलन व्हायचं, गुढीदास संगीत संमेलन त्याला आम्हाला बरोबर घेऊन जायचे. बसलेली आहेत मुलं, मस्ती करतायत, तबला कोणी वाजवते, कोणी गुरुजींना सांगते माझे हात तबल्यावर ठेवा, मग मी वाजवतो, मला कंटाळा आलाय. तरी सुद्धा ते न कंटाळता इतक्या शांतपणे आणखीन सगळ्यांना शिकवायचे. त्यानंतर मग वाजव 10-10 तिट्ट. मग कोणी विचारलं याच्या पुढे काय वाजवायचं, पुढे हेच वाजवायचं, पुढे सारखं हेच वाजवायचं, तरच तुम्ही तयार व्हाल असं ते सांगायचे. आणि कधी कधी परीक्षेची तयारी करून घेताना पण मुद्दामून प्रश्न विचारले की प्रश्न विचारल्यावर त्यांना मुलांना आलं नाही तर काही खुणा करून दाखवायचे. जसं का आपण सम जी असते समेनंतर मग काल येतो, तर त्या कालाच्या वेळेला अशी खूण जी करतात तर त्यावेळेला त्याला लक्षात नाही आलं एखाद्या मुलाला, त्याला सांगायचे पक्षी उडाला, पक्षी उडाला. मग तो असं हे करायचा. 95-96 जाऊन मी अनेकांची कोविड करायला गेलो. कधी कधी बोलायला कोविड करावं अशी माझी इच्छा होती. तर मग परत त्यांना विचारायचं कोणी विचारावं, एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे आपण
मला तुमचं प्रोटेक्ट करायचं 2 दिवस तुम्हाला बसावं लागेल असं कसं सांगणार ना. आणि त्यावेळी तो स्टुडिओ मग पक्का झाला होता म्हणजे विकासचा वगैरे बांधून चांगलं घर झालं. तर माझे मित्र आहेत पलीकडे श्रीधर साहेब त्याला मी म्हटलं अरे काय घेऊन येतो. आणि मग मल्हारराव स्वतः नंतर त्यांच्याबरोबर छोटी राजेश आहे असे सगळे आले. आल्यानंतर पोलिसीने म्हटलं मला तुमचं कंप्लीट करायचं 2 दिवस फक्त एकदा ड्रॉइंग केलं की नंतर मग गप्पा मारता मारता कंप्लीट करायचं. हा करेल ना ते आनंदाने काय मग मी त्यावेळी आठवण सांगितली की मी असं 76 साली आलो होतो तुमच्याकडे. मग परत तुम्ही आलात नाही तुम्हाला लांब लढवून आता जर आपण विचारायला कसं आहे कारण त्यावेळी तुमच्याकडे एवढे विद्यार्थी होते म्हटलं बासरी साहेब मी काय बसू शकणार नाही तिच्यात आणि मग तो तसं नाही. आणि मग हा श्रीधर मला की दादा या ठिकाणी चुडाची झोपडी होती त्याच्यात एक बासरी फोडलेली असायची काय आणि मग मी ती बासरी काढून त्यांना दाखवली आणि मग त्यांनी गाजवली अमृता पडला आणि जनगणमन वंदे मातरम हे सगळं वाजवून दाखवलं ते वाजवून ऐकत होते. पहिल्यांदी बासरी कधी शिकायला आता काही निवांत कधी खूप आनंद झाला. माझी ती बासरी जी होती त्याच पद्धतीची बासरी आणखी एक विकत घेतली. ही संस्था नसून एक घरकुल आहे. हल्ली विद्यार्थी स्कायपे नंतर ई-क्लास किंवा महाविद्यालयात जाऊन शिकतात पण आमचं शिक्षण गुरुकुलमध्ये न होताना घरकुलामध्ये झालं. त्यामुळे ह्या विद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी अण्णा विसरून जाऊन त्या विद्यार्थी स्वरसाधनेचा होऊन जात होता. काकांविषयी सांगायचं झालं तर असा माणूस या कलियुगात पुन्हा जन्म घेणार नाही आणि सगळ्यांना देत गेले कोणाकडनं काही घेतलं नाही त्यांनी. आमचा एक चमू होता मी शैलेंद्र जोशी मौलिक दवे उमेश मोघे रूपक राघू आणि रोहिणी. त्यावेळी आमच्या ह्या चमूला घेऊन ते पहिल्यांदा गंमत जम्मत कार्यक्रम करायला रेडिओ स्टेशनवर घेऊन गेले आम्हाला सगळ्यांना आणि सगळ्यांकडनं जुगलबंदी एक पेशकार किंवा एक एकल वादन असं करून त्यांनी प्रत्येकाचे 10-10 मिनिटाचे कार्यक्रम सादर केले. आणि त्यावेळेला रेडिओ फक्त प्रसार माध्यम असल्यामुळे आम्हाला पहिली प्रसिद्धी काकांनी 1976-77 साली मिळवून दिली. त्यानंतर काही काही कार्यक्रम होत गेले. दूरचित्रवाणीवरती पण आम्ही किलबिलमध्ये ऑडिशन देऊन तिथे पण आमचे कार्यक्रम झाले. त्यामुळे विद्यार्थी घडवणं आणि त्याला पुढे ह्याच्यासाठी पुढे आणणं हे काकांनी मौलिक कार्य केलं. कुठल्याही विद्यार्थ्याला उणीव त्याची भासून गेली नाही. त्याचा उणीव समजून त्याच्यात त्यांनी प्रगती करून त्यांनी सगळ्यांना शिक्षण दिलं. काकांनी दिलेले धडे आज आम्ही वही बंद करून ठेवलेले आहेत पण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना शिकवताना सांगतो की बघ आम्हाला काकाने शिकवलं ते आणि मी तुला जे शिकवतोय ते याच्यात काही फरक नाही आणि मी जे काकाने शिकवलं तेच त्याच पद्धतीने आम्ही आज शिकवतो. त्यामुळे ह्या स्वरसाधना मंदिराच्या शाखा बऱ्याच निर्माण झाल्यात. फक्त त्या कुठेही अजून त्याची नोंद झाली नाही आहे. अमेरिकेपासून बोरिवलीतल्या वजिरे नाक्यापर्यंत याच्या बऱ्याच शाखा आहेत. अशाच शाखा यांच्या वाढत जावं आणि दुर्वासारखा यांचा विस्तार आणि धरणासारखी यांची उंची राहावं अशीच माझी सद्भावना या सर्व कुटुंबामागे राहील.
काकांकडे 1978 साली मी तबला शिकायला सुरुवात केली. गुरु म्हणून काकांचं श्रेय हे की मैफिलीतल्या सादरीकरणाच्या संगीताचा थेट संस्कार त्यांनी आमच्यावर केला. तबला स्वतंत्र वादनाच्या घरंदाज अनुक्रम ते आमच्याकडून बसवून घेत स्वतः नगमा वाजवत आणि आमच्याकडून त्यांनी त्याचा रियाज करून घेतला. गायन, बासरी, सतार अशा वाद्यांच्या साथीचंही तंत्र त्यांना खूप चांगलं अवगत होतं आणि ते त्यांनी आम्हाला दिलं. त्यामुळे आज सोलो वादन करताना म्हणा किंवा कोणत्याही गायन वादन प्रकाराला संगत करताना एक सहज आणि सुलभ अशी मुक्तता आम्हाला जी साधली आहे ती काकांचं श्रेय आहे. ते काकांचं श्रेय. मंचावरील सादरीकरणाची एक थेट अनुभूती त्यांनी आमच्यात रुजवलीच, पण त्याबरोबर शास्त्राचं भानही काकांनी जपलं. भातखंडे पद्धतीत अतिशय सुवाच्य अक्षरात लिहिलेले काकांचे बोल आजही माझ्या डोळ्यासमोर आहेत. संगीताच्या संस्काराबरोबर सभ्यतेचे आणि सौजन्याचे संस्कारसुद्धा त्यांच्या उठण्या बसण्यातून, त्यांच्या कृतीतून आपोआप आमच्यावर होत गेले. संगीत शिकवणं हा त्यांचा पूर्णवेळ व्यवसाय असूनही माझ्याकडून मात्र मल्हारराव काकांनी एक पैसा देखील फी म्हणून घेतली नाही. असे माझे एकमेवाद्वितीय गुरु पंडित मल्हारराव कुलकर्णी. My kid was only 6 months old. We make a big celebration in the Indian traditional way for the baby. And one day I opened the door of the flat downstairs, and Malaji say, Henri, what is your preferred rag? And I say, Rag Lalit. He said, okay, it will be the name of your son. So it was something very emotional, but also I was very lucky because the name sounded very nice. Suppose it could be John Puri or something more complex. Doesn't fit like a name, and Lalit is beautiful. So that the name on the passport of my kid, which is now 26 years old. So I will play for you Rag Lalit. बाबांबद्दल जे काही सांगायचं किंवा बोलायचं ते शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. कारण ती एक अशी व्यक्ती होती, व्यक्तीपेक्षा मी एक साधू किंवा संत म्हणेन त्यांना. कारण त्यांच्याकडे एक परिस्पर्श होता की कोणीही शिकलं त्यांच्याकडे बासरी किंवा तबला तर ते एका विशिष्ट लेवलपर्यंत ते त्यांना पोचवायचे. आणि हे खूप कमी गुरु तरी असतं. मी शिक्षक नसल्या गुरु, कारण जे सगळ्यात बेसिक जे शिकवतात, जे महत्त्वाचं बेस कोणत्याही गोष्टीचं आहे, संगीत असू दे किंवा बाकी कोणतेही क्षेत्र असू, संगीताचा बेस तर खूप महत्त्वाचा असतो. आणि खूप माझं भाग्य चांगलं आहे की बाबांसारखे प्राथमिक शिक्षण जे खूप महत्त्वाचं आहे, तर त्या बेसवरती अख्खी इमारत उभी राहते. तर त्यांनी असं काही बेस प्राथमिक धैर्य मला दिले
मी जेव्हा नंतर मग गुरुजीकडे गेलो तेव्हा मी गुरुजी जे वाजायचे मी लगेच मला आत्मसात करता यायचं ते फक्त बाबांमुळे शक्य होतं. आणि आता सुद्धा मी त्यांना खूप मिस करतो कारण प्राथमिक शिक्षण द्यायचं खूप कठीण काम आहे आणि मी तितकं ते व्यवस्थित देऊ शकत नाही मला खूप वाईट वाटतं. आणि त्याच्यामुळे नेहमी मी जेव्हा शिकवतो बाबांची नेहमी आठवण येतो. आणि जेव्हा मी प्रथम पहिला सुरू लागतो तेव्हा आम्ही माझे जे 2 गुरु आहेत बाबा त्यांची मूर्ती त्यांची छबी मी त्यांचा फोटो मी डोळ्यासमोर घेऊन त्यांना वंदन करतो. त्याच्यानंतर मी माझा कार्यक्रम सुरू करतो. तर त्याच्यामध्ये सरळ काही आहे कारण असं आहे की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु देव नमः. आणि असं म्हणतात की गुरुचं स्थान आई बाबांपेक्षाही वरती असतं. माझं भाग्य असं आहे की बाबाच माझे गुरु होते त्यामुळे त्यांचं स्थान सदैव वरतीच आहे.
हो